ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। विकास भाऊ, किती जागा तुम्ही नागपूर शहरात लढणार आहात, किती तयारी आहे, काय सांगणार? मला वाटतं आम्ही 6ही जागा लढायला पाहिजे, कारण की आतावरच्या इतिहासात म्हणजे आपण पाहिलं असेल की ज्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या इथे काँग्रेसचीच भाजपाशी टक्कर झालेली आहे। दुसरा कोणीही दुसऱ्या क्रमांकावर आलेला नाही कधीही। तर मला वाटते या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये काँग्रेसलाच या 6ही जागा मिळाव्यात असं तरी मला वाटतं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट दोन्ही गटांना नागपूर जिल्ह्यात 10 जागा मागितल्या। ठाकरे गटांनी 5 मागितल्या आणि शरद पवार गटांनी 5 मागितल्या। जर 5-5 ते मागत असेल 2च जागा उरते तुमच्यासाठी? मग नाही, मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यातल्या शहर वगळता त्या भागांमध्ये जागा आहे त्यांची, अनिल देशमुख साहेब आहे, रामटेकची जागा आहे, अन्य काय। परंतु आपण शहराचा इतिहास पाहिला तर शहरामध्ये जी लढत झाली आहे ती काँग्रेस भाजपामध्येच झाली आहे आणि मताधिक्यही आपण पाहिलं आहे तर ते काँग्रेसच्याच बाजूने राहिलं आहे। आपण पाहिलं असेल की आपण आता लोकसभा लढलो तर 5.25 लाखाच्या वर जेव्हा गेलो तो प्रत्येक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा मतदार आहे आणि मला वाटतं की तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहे, कुठे कमी जास्त होणार आहे। परंतु हे होत असताना कोणाला किती मतं मिळाली, केव्हा केव्हा मिळाली आणि कोण वेगळं वेगळं लढलं याचाही निकष काढून या जागा वाटप होईल असं मला वाटतं। शहराचा विचार केला तर शहरातही पवार गटांनी 2 मागितले आणि ठाकरे गटांनी 2। या फॉर्म्युल्यानुसार 2-2-2 असं 6 जागा होईल। पण काँग्रेसला 2, पवार गट 2 आणि उद्धव ठाकरे गट 2 असा दावा आहे त्यांचा। कसं आहे, मागायला ते काहीही मागू शकतात, परंतु ह्या जागा मागण्याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे आपण काय असं तर नाही म्हणायचं तुम्हाला? नाही, ताकद नाही, पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या पार्श्वभूमीवर आपण मागणार आहोत हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील। आणि मला वाटतं हे जागा वाटप करताना काहीतरी क्रायटेरिया तर ठरवला जाईल की कोणी केव्हा तिथे किती मतं घेतले त्याच्यावर हा निकष काढला जाईल। म्हणून मला असं वाटते की मी निश्चिंत आहे आणि ह्या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील तर नागपूरच्या 6ही जागा काँग्रेसला मिळतील आणि मला वाटतं ते नैसर्गिकरित्या मिळायला पाहिजे, कारण की तसं वातावरण इथे काँग्रेसचं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तुमच्या बोलण्याचा अर्थ असा निघतो की एकही जागा तुम्ही नागपूर शहरातली 6 पैकी सोडायला तयार नाही। तुमची तयारी आहे का, उमेदवार आहे का, किती मतदारसंघात तयारी सुरू केली तुम्ही? मी जागा सोडायला काही या पक्षाचा मालक नाही आहे। जागा सोडायचा घ्यायचा हा सगळा अध्यक्षांकडनं जातो ना। हा सगळा निर्णय हायकमांडला घ्यायचा असतं। जिल्ह्याचा प्रमुख, इथला आमदार, इथला लोकसभेचा उमेदवार म्हणून मला जर पक्षाने विचारलं तर मी 6च्या 6ही जागा काँग्रेसला मिळाल्या तरच शक्यता आहे असा मी अहवाल पाठवू शकतो। तयारी सुरू केली का तुम्ही? आम्ही सगळी तयारी सुरू आहे। आपण पाहिलं लोकसभेमध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगले मतं घेतलेली आहे। म्हणजे मागच्या वेळेस भाजपाने जी मतं घेतली आणि 10 वर्ष त्यांनी जे काम केलं त्याच्यात आम्ही त्यांना खूप कमी करत आणलं आहे ना, तर मग ही तयारीच म्हणावी लागेल आणि अजून जोराने तयारी सुरू आहे। उमेदवारांचा शोध, उमेदवार 10 उमेदवार एका विधानसभेसाठी शोध घेण्याची काँग्रेसला गरज नसते। काँग्रेसचं ठरलं आहे 6ही जागा काँग्रेस लढणार नागपूर शहरातल्या। ठाकरे गट असो किंवा शरद पवार गट असो, एकही जागा देण्याची तयारी सध्या काँग्रेसची नागपूर शहरात दिसून येत नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।